तर सर्व भक्तांचं आजच्या आपल्या भागवत कथा अर्थात गीतामृत कोर्समध्ये सहर्ष स्वागत आहे। राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन या संस्थेच्या माध्यमातून आपण दर गुरुवारी सर्व वैष्णव भक्त या ठिकाणी एकत्र बसत असतो आणि भगवंतांच्या गुणाचं, भगवंतांच्या लीलांचं, भगवंतांच्या अनेक अशा वेगवेगळ्या जे शास्त्र आहे ते शास्त्रांचं आपण या ठिकाणी चर्चा करत असतो। आणि प्रत्येक वेळेस वंदनीय सुकुमार गुरुजी जे असतात, परंतु यावेळेस त्यांचं सातारा येथे जाणं झालं, त्यामुळे मग आजची कथा त्यांनी मला सांगितली। तर सर्वप्रथम आपण श्रीमद भागवतावरती चर्चा करणार आहोत। श्रीमद भागवतावरचा जो हा तिसरा स्कंद आहे, भागवतमचे असे एकूण 12 स्कंद आहे आणि त्यांचे वेगवेगळे भाग आहे। काही स्कंदांचे भाग जास्त आहे। तिसऱ्या स्कंदाचा पहिला भाग आहे, असे तिसऱ्या स्कंदाचे 2 भाग आहे आणि 10व्या स्कंदाचे पण अनेक भाग आहे। असे एकूण 18 पुस्तक आहे श्रीमद भागवताची। तर हे जे आपण नेहमी भागवतम विषयी चर्चा करत असतो, त्या भागवतम मधला तिसऱ्या स्कंदातला जो 15वा अध्याय आहे, या 15व्या अध्यायाचा आपण या ठिकाणी त्याच्यातला श्लोक घेतलेला आहे आणि तो श्लोक आहे 13व्या क्रमांकाचा। याच्यामध्ये एकूण या 15व्या अध्यायामध्ये भगवत धामाचे वर्णन, भगवंतांचं जे धाम आहे त्या धामाचं वर्णन केलेलं आहे। अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे। ज्यावेळेस आपण ते वाचन करायला लागतो तर आपण एक वेगळ्याच विश्वामध्ये निघून जातो। तर 1 ते साधारण 50 श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलं आहे आणि 1 ते 12 जे श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये ब्रह्मदेवजींचं आणि मैत्रेय ऋषींचं वर्णन आहे, त्यांची चर्चा आहे। आणि 13वा जो श्लोक आहे त्या 13व्या श्लोकामध्ये ब्रह्मदेव प्रत्यक्ष भगवत धामाचं, भगवत धाम म्हणजे गोलोक वैकुंठ जे धाम आहे त्या वैकुंठ धामाचं वर्णन करतायत। आणि तिथून पुढे आजच्या आपण या कथेमध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर एकदा भगवतो वैकुंठ श्यामलात्मना ययु वैकुंठ निलयम सर्व लोक नमस्कृतम। तर या श्लोकामध्ये ब्रह्मदेव म्हणतायत की मी संपूर्ण विश्वाचा प्रवास केला आणि त्यामध्ये मला जे आध्यात्मिक जगत आढळलं, त्या आध्यात्मिक जगतामध्ये, आध्यात्मिक आकाशामध्ये वैकुंठ नामक एक ग्रहलोक आहे आणि तो ग्रहलोक मात्र इतर ग्रहलोकांपेक्षा अतिशय वेगळा असा ग्रहलोक आहे। त्याचं नाव आहे वैकुंठ ग्रहलोक। आपण सुद्धा साधारणपणे एखाद्या माणसाने देह जर सोडला तर त्याला म्हणतो आपण वैकुंठवासी झाला। तर वैकुंठ हे आपलं अंतिम गंतव्यस्थान आहे आणि मग त्या वैकुंठ धामाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला म्हटलेलं आहे भगवत धाम। तर त्या ठिकाणी भगवंत आणि त्यांच्या विशुद्ध भक्तांची निवासस्थाने आहेत। वैकुंठ धामामध्ये काय आहे तर जसं की प्रत्येक धामामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये आपल्याकडे विभाग केला असतात, त्या ठिकाणी वेगवेगळी वस्ती असते। तसं वैकुंठ जे धाम आहे त्या वैकुंठ धामामध्ये प्रत्यक्ष भगवंत आणि त्यांचे विशुद्ध भक्त यांचं निवासस्थान आहे। आता शुद्ध भक्तांची जे कॅटेगरीज किंवा जे वर्गीकरण करण्यात आलं आहे, विशुद्ध भक्त म्हणजे जे उच्च श्रेणीतले भक्त हे वैकुंठ धामामध्ये जातात आणि त्यांचे पूजन सर्वत्र जे इतर जे ग्रह आहे ते सर्व ग्रहावरती भौतिकवासी जे ग्रह लोक आहेत किंवा निवासी आहेत ते सर्व त्या वैकुंठ नामक ग्रहावरील भगवंतांचे पूजन करतात।
आता इतर ग्रहांची आणि हरे कृष्ण, इतर ग्रहांची जर आपण तुलना केली वैकुंठाची आणि इतर ग्रहांची, तर त्याच्यामध्ये फारच मोठा विरोधाभास आहे. की जसं की जे आपले भौतिक ग्रह आहेत, जसा पृथ्वी आहे, खाली आपले जे 7 भुवन आहे, ज्यांच्यामध्ये राक्षस योनी आहेत, ते सर्व कसे आहेत, तर ते सर्व चिंतेने व्यापलेले आहेत, चिंताग्रस्त आहेत, म्हणजे प्रत्येकाला चिंता आहे. आणि ते कोणीही शाश्वत काळासाठी ह्या ग्रहांवरती राहत नाही. हा वैकुंठ लोकाचा आणि या आपल्या भौतिक ग्रहांचा हा फरक आहे. आणि इथे जी जीवात्मे राहतात, हे जीवात्मे जरी शाश्वत आहेत, सनातन आहे, वास्तविक आहेत, परंतु त्यांना ज्या आवश्यकता जे घर गृह वगैरे या ठिकाणी बनवतात ते क्षणभंगूर आहे. जर आपण असं त्रयस्थ, कधी कधी आपण असं त्रयस्थ आणि आत्मचिंतन करताना जर असं कधी कधी चित्रपटामध्ये सुद्धा दाखवतं बघा, त्या व्यक्तीच्या किंवा त्या नायकाच्या मनातले असे भाव दाखवते. तो एका ठिकाणी उभा दाखवता आणि त्याच्या मनातले भाव, मग त्याचा मागचं सर्व जीवनपट त्याच्या समोरून जात असतो, त्याचं कसं जीवन व्यतीत झालं काय. तसं जर आपण एक त्रयस्थ बनून जर बघितलं तर अनेक घडामोडी आपल्या नजरे पडून जातात. म्हणजे की जे आपल्याला आयुष्यभरामध्ये जे क्षणभंगूर किंवा अशाश्वत ज्या गोष्टी आहेत त्या सर्व घडून गेलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या भौतिक जगामध्ये ज्या 4 प्रकारच्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्यांनी सर्व जे जीवात्मे हे ग्रासलेले आहेत. आणि त्या 4 प्रकारच्या समस्या आहेत आपल्या जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. या सर्व समस्यांनी हे सर्व जे जीव आहे हे सर्व भयग्रस्त झालेले आहेत आणि त्या समस्यांनी ते ग्रासलेले आहेत. त्यानंतर जो 14वा जो श्लोक आहे, या 14व्या श्लोकामध्ये सांगतात, त्याचं फक्त तात्पर्य मी सांगतो की वैकुंठ लोकामध्ये सर्व निवाशांना भगवंतासारखे स्वरूप असते. आता वैकुंठ लोकाचं प्रत्यक्ष वर्णन या ठिकाणी आलंय की वैकुंठ लोकामध्ये जे असणारे भक्त आहे ते कसे आहे, विशुद्ध भक्त आहे, त्यांना भगवंतांसारखेच रूप असते. आता भगवंतांचं रूप कसं असतं, चतुर्भुज रूप असतं. भगवंतांना 4 हात असतात आणि सुंदर असं मुखकमळ असतं. तर तसंच रूप प्रत्येक भक्तांना असतं. आणि इंद्रिय भोगाच्या कोणतेही इच्छा विना ते भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न असतात. मग हा भौतिक जगताचा आणि वैकुंठ लोकाचा म्हणजे आध्यात्मिक जगताचा हा फरक आहे. की त्या ठिकाणी काय सर्वात महत्वाचं की इंद्रिय भोगाच्या कोणत्याही इच्छा वैकुंठ लोकामध्ये नाही. आता तिकडं पुढे वर्णन येईलच त्याचं वैकुंठ धामाचं की अतिशय सुंदर असं वर्णन आहे. तर तिथं हा महत्वाचा फरक आपण जाणून घ्यायचा आहे की त्या ठिकाणी इंद्रिय भोगाची कुठल्याही प्रकारे तिकडं संधी नसते किंवा कोणाला अपेक्षाच नसते. तिकडं काय असतं तर भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा. आणि ती सेवा ही कशी असते प्रत्येक पुढच्या एकेका श्लोकामध्ये आपल्याला बघायला भेटेलच. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये ब्रह्मदेव वर्णन करतात की जे आद्य पुरुष असून वेदांच्या माध्यमाने ज्ञात होतात ते परम पुरुषोत्तम श्री भगवान वैकुंठ लोकामध्ये निवास करतात आणि ते विकाररहित अशा सत्व गुणाने पूर्ण आहे. आता विकाररहित हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे आणि त्या विकाररहित सत्व गुणाने ते परिपूर्ण आहे. आणि त्यांच्यामध्ये रज अथवा तमसाचा लवलेशही नाही आणि ते भक्तांच्या धार्मिक प्रगतीमध्ये सहभागी असतात. आता आपल्या ज्या भौतिक जगतामध्ये आपण 3 प्रकारच्या ज्या रस आहेत त्यांनी आपण त्रस्त असतो. कुठला तर रज, तम आणि सत्व हे 3 जे प्राकृतिक गुण आहेत यांनी आपण त्रस्त असतो. तर आता रजोगुणी आणि तमोगुणी
यांचा आणि भक्तीचा तर जवळजवळ संबंध नसतो, परंतु कधी कधी आपण सत्वगुणामध्ये असतो. सत्वगुणामध्ये आल्यानंतर आपल्याला चांगलं कार्य आपलं सत्वगुणामध्ये घडत असतं. परंतु भौतिक जगतातलं सत्वगुण सुद्धा प्रदूषित असतं. हा सिद्धांत या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की जसं आपण रज आणि तमोच्या पलीकडे जाऊन सत्वगुणामध्ये आलो. आज आपल्याला असं वाटलं की आपण काहीतरी भगवत कथा तर मला वाटलं की भगवत कथा सांगावी. मी काही शास्त्रांचा अभ्यास केला आणि आपल्यालाही अशी जिज्ञासा मनात निर्माण झाली की आपणही काहीतरी भगवंतांचं नाम ऐकावं, भगवंतांच्या धामाचं महत्त्व ऐकावं, या ठिकाणी आलो. परंतु ह्या भौतिक जगातली हा सत्वगुण सुद्धा रज आणि तमाने प्रदूषित असतो. याचं उत्तम उदाहरण आमचं भक्तिशास्त्री कोर्स चालू आहे, त्यामध्ये तरुण गौरांग प्रभू अतिशय सुंदरपणे सांगतात की एखादा ब्रह्मचारी असतो, तो जरी पूर्ण आयुष्य भगवंतांच्या सेवेसाठी देत असतो तरी त्याची भक्ती ही काही गुणांनी प्रदूषितच झालेली असते. का तर त्याची त्यांनी सुंदर सुंदर उदाहरणं दिली की कधी कधी समजा जर एखाद्या ठिकाणी ब्रह्मचार्याने सुंदर कथा केली तर त्याला थोडासा त्याचा अहंकार येतो असतो. आता आपण तर सामान्य आहोत, परंतु ज्यांनी पूर्ण जीवन वाहिलेलं आहे त्यांना सुद्धा असा म्हणजे इतकी दोषरहित भक्ती भगवंतांची झाली पाहिजे. आणि अशी भक्ती कुठं होते तर वैकुंठ लोकामध्ये जे विशुद्ध भक्त असतात ते. त्यानंतर कधी कधी आपण जर मंदिरात सेवा केली किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये सेवा केली, एखादा सप्ताह असला तिथं सेवा केली, तर कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये असं वाटतं की मला कोणीतरी बघावं आणि माझी कोणीतरी वाह करावी. आपण कोणाला बोलून जरी दाखवत नसलो तरी एक मनामध्ये ते असतं. त्यानंतर मला कुठेतरी प्रसिद्धी व्हावी, म्हणजे आपला जो अहंकार आहे हा कुठेतरी वरती डोकं काढत असतो. आणि ही आपली भक्ती कशी असते, ही प्रदूषित भक्ती असते. तरी पण ती आपल्या भक्ताच्या दृष्टीनं योग्य आहे. आपण त्या हेतूने का होईना भक्ती करतो. म्हणून जे वैकुंठ लोकातले जे भक्त असतात ते रज, तम आणि सत्व यांच्याही पलीकडे असतात. आणि एक या ठिकाणी फार सुंदर प्रभुपादजी सांगतात की भौतिक जगामध्ये एखादा मनुष्य जरी पूर्णपणे सत्वगुणां असला तरी तो कधी कधी रज आणि तमगुणाच्या अंशात्मक मात्रेने प्रभावित होण्याचा अधिक संधी असतो. आणि मात्र वैकुंठ लोकामध्ये सत्वगुणाचे विशुद्ध स्वरूप असतं. आता त्याचं वर्णन पुढे येईल. सत्वगुणाचं जे विशुद्ध स्वरूप आहे, विशुद्ध म्हणजे जसं की आपण सोनं घेतानाही त्याला कॅरेटमध्ये मोजलं जातं, 22 कॅरेट 24 कॅरेट, अतिशय शुद्ध प्रमाणात. तरी सर्वात 100% शुद्ध सोनं आपल्याला मिळतच नाही. तसं आपल्या भौतिक जगात असणाऱ्या भक्तांमध्ये आपण विशुद्ध अशी भक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही. आणि ही भक्ती कुठं पाहायला भेटते, आपल्याला वैकुंठ धामामध्ये पाहायला भेटते. आणि त्या ठिकाणी मग पुढच्या श्लोकांमध्ये वर्णन आलेलं आहे की वैकुंठ लोकामध्ये अति पवित्र आणि शुभदायक अशी वने आहेत. आणि त्या ठिकाणी कल्पवृक्ष आहेत. आणि त्या ठिकाणी अशी कल्पवृक्ष कशाला म्हणतात की ती वर्षभर फळं देत असतात. आणि कल्पवृक्षाचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे की कल्पवृक्ष म्हणजे त्याच्या खाली जर आपण कुठली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा सुद्धा आपली पूर्ण होती. असे वृक्ष वैकुंठ धामामध्ये आहे. मात्र ही बाब आश्चर्यकारक आपल्या भौतिक ज्या ग्रहांवरती राहतो यांनाच आश्चर्यकारक आहे. कारण वैकुंठ लोकात असणाऱ्यांना आसक्तीच नसते तर मग बाकीच्या गोष्टींची काही त्यांना पर्वाच नसते. जरी एखाद्याने किती मोठा धनलाभ देत असला तरी त्यांना त्याचं काही नसतं. त्यांचं फक्त एकमेव उद्देश असतं भगवंतांचं गुणगान करणं, भगवंतांच्या त्यांच्याकडे जी बी कला असेल, जे बी असेल ते भगवंतांना ते अर्पण करत राहतात. त्यानंतर तिथली जी भूमी आहे, तिथले जे वृक्ष आहे, तिथले जे निवासी आहे ते सर्व आध्यात्मिकच आहे. पशुसुद्धा, पक्षीसुद्धा, झाडंसुद्धा, वेलीसुद्धा हे सर्व भगवंतांची विशुद्ध प्रकारे भक्ती करत असतात. त्याचप्रमाणे पुढे वर्णन आलंय पुढच्या 17व्या श्लोकामध्ये की वैकुंठातील जे निवासी आहेत
त्या आपल्या पत्नी आणि सहचारिणींबरोबर तिथे असे दिव्य असे विमान आहेत वैकुंठ लोकामध्ये, आणि त्या दिव्य विमानांमध्ये ते त्या ठिकाणी भ्रमण करत असतात. भगवंतांच्या लीला, भगवंतांचे चरित्र हे अशुभ गुणांरहित आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अशुभ असं काही नाही. अशा प्रकारे भगवत ध्यासाचे गायन करीत असताना ते सुगंधी आणि मधाने परिपूर्ण अशा उमललेल्या माधवींच्या फुलांकडे दुर्लक्ष करतात. आता आसक्ती ही आपल्याकडे असते किंवा आपल्यामध्ये असते. जसे की एका भक्ताचं उदाहरण आहे की त्या भक्तांना परीस हवा असतो. परीस म्हणजे काय, का ज्याच्या स्पर्श केल्यानंतर, ज्या वस्तूला स्पर्श केलं की त्याचं सोनं तयार होतं. आणि तो एका महान अशा ऋषीमुनींकडे जातो आणि सांगतो की महाराज जी आपल्याकडे परीस आहे, तेवढा तो परीस द्या. तो म्हणतो होय माझ्याकडे परीस आहे. त्यांना बोट दाखवतो की जाते पलीकडे केराची टोपली आहे, त्या टोपलीमध्ये कुठेतरी असाल शोध तू घे. आता सोन्याच्या परीसाविषयी आपल्या मनामध्ये कशी संकल्पना असते, परीस म्हणजे असा जपून ठेवला असेल की तो अगदी जीवापेक्षाही जपून ठेवेल, कारण तो सोनं देणारा असतो. म्हणजे ते आपण त्याला कसं कडी कुलपामध्ये पेटीमध्ये करून ठेवणार. आणि महाराज सांगतात की तो केराच्या टोपल्यामध्ये टाकला आहे. मग हा विचार करायला लागतो, ज्या अर्थी ह्या केराच्या टोपल्यात टाकलाय म्हणजे तो निकृष्ट आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी वस्तू महाराजींकडे असली पाहिजे. आणि मग महाराजींना म्हणतात की याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी काही वस्तू तुमच्याकडे आहे का जी परीसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. तर महाराज सांगतात की होय, त्याच्या कारण हे परीस जर घेतल्यानंतर काय करणार, आपण सगळीकडे आपण सोनं उपलब्ध करणार. सोनं आल्यानंतर काय करणार, त्याचं कसं ते उपभोगायचं याचा विचार करणार. आणि याच्यातच आपलं हे जे क्षणभंगूर आयुष्य हे निघून जाणार. म्हणजे त्याच्याऐवजी माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे हरिनाम आहे. तर हरिनाम हे जर घेतलं तर हा जो देह आहे आपला, हा देह हा विकारांनी किंवा अनेक समस्यांनी गाठलेला आहे. परंतु जर तू हरिनाम घेतलं तर हा देह परिसापासून जसं सोनं होतं तसा हा देह सोन्यासारखा होईल किंवा परिसासारखा होईल. आणि तू जिथंही जाशील त्या व्यक्तीला जर हरिनाम दिलं तर त्या व्यक्तीचं जसं सोन्याला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर वस्तूला सोन्यात रूपांतर होतं, तसं तू जिथं जाशील तिथं त्या लोकांमध्ये मोठा परिवर्तन होईल आणि त्यांना भगवंताचं ज्ञान मिळेल. आणि मग तो त्या परिसाचाही त्याग करून देतो आणि भगवंतांच्या भक्तीला पुढे सुरुवात करतो. तसंच वैकुंठ धामामध्ये जरी माधवीचे फुलं असले, अगदी सुगंधित फुलं असले, तरी तिकडं सर्व भक्त दुर्लक्ष करतात आणि त्यांचं एकमेव जे ध्यान असतं ते भगवंतांच्या भक्तीकडे असतं. आणि मग ते ध्यान करताना एका श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन आहे की जो भ्रमर म्हणजे आपण त्याला भुंगा म्हणतो, भुंग्यांचा जो राजा असतो तो स्वतः आपला आवाज, ज्याही प्रकारचा आवाज येतो काढून भगवंतांची गीत गात असतो. आणि मग आता त्याचा आवाज, भुंग्याचा आवाज काही असा एकदम आकर्षक कोकिळाच्या आवाजासारखा नसतो, परंतु त्या ठिकाणी असलेले जे इतर पक्षी आहेत, जे त्यांचे अनेक नावं आलेले आहेत, चरवाक किंवा कोकिळा, चक्रवाक, मोर, असे अनेक पक्ष्यांची नावं आले. आणि हे आपला आवाज सुंदर असूनही ज्यावेळेस हा भ्रमर भगवंतांच्या नावाचा गुणगान करत असतो, गायन करत असतो, तर ते सर्व थांबून जातात, त्याला व्यत्यय आणत नाही की हा सुद्धा भगवंतांच्या नामाचं गायन करतोय, भगवंतांच्या गुणांचं गायन करतोय. आणि ते सर्व थांबून जातात, त्याचं गीत ऐकतात. म्हणजे वैकुंठ लोकामध्ये एकमेकाचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आदर केला जातो. त्यानंतर वैकुंठ लोकामध्ये मंदार, कुंद, कुर्बक, उत्पल, चंपक, अर्ण असे अनेक प्रकारची फुलं झाड आहेत आणि ते सर्व भगवंतांना वर्षभर फुलं देत असतात आणि भगवंतांच्या चरणाजवळ आपला आश्रय घेत असतात.
त्यानंतर तिथल्या ज्या ललना आहेत, त्या ललनांचं म्हणजे ज्या स्त्री आहेत त्या इतक्या सुंदर आहेत, परंतु एवढं सौंदर्य असूनही त्या ठिकाणी काम किंवा जो माणसाच्या मनामध्ये विकार आहे किंवा ज्या सौंदर्यवतींच्या मनामध्ये जे काम आहे किंवा काम वासनेचे जे रूप आहेत ते एकाच्याही मनामध्ये कुठं पाहायला भेटत नाही. म्हणजे अगदी विशुद्ध प्रेम त्या ठिकाणी खळखळून असं वाहत असतात. त्या स्त्रियांचं वर्णन केलंय की त्या प्रत्यक्ष लक्ष्मी देवी इतक्या सुंदर स्त्रिया आहेत आणि त्या तिथं मुक्तपणे विचारण करतात आणि भगवंतांच्या गुणांचं वर्णन करतात. त्यांच्या अंगावरती इतके सुंदर असे दागिने असतात की वैदुर्य, पाचू, सुवर्ण, जे अलंकाराचे प्रकार आपण कधी ऐकले नसते असे सुंदर अलंकार त्यांच्या अंगावर असतात आणि हे सर्व अलंकार घालून ते भगवंतांचं गुणगान करत असतात. कधी कधी त्यांच्या पैंजणांचा सुंदर सुंदर आवाज त्या ठिकाणी येत असतो आणि ते भगवंतांचं गुणगान करत असतात. आणि एवढ्या वैकुंठ लोकांची चर्चा केल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः मात्र एक गोष्ट, एक खंत व्यक्त करतात. ब्रह्मदेव म्हणतात की हे देवतांनो, मनुष्य जन्म इतका महत्त्वपूर्ण आहे. 24व्या श्लोकामध्ये सांगतात की आम्ही देखील अशा जन्माची इच्छा करतो, कारण मनुष्य जन्मात परिपूर्ण धार्मिक सत्य आणि ज्ञान प्राप्त होऊ शकते. असा मनुष्य जन्म मिळूनही जर एखाद्याने पुरुषोत्तम भगवान व त्यांचे धाम जाणून घेतले नाही तर तो बहिरंगा शक्तीच्या प्रभावाने अत्यंत मोहित झाला आहे असे जाणावे. आणि ब्रह्मदेव या ठिकाणी खंतही व्यक्त करतात आणि एक आपली इच्छाही व्यक्त करतात. आता ब्रह्मदेव म्हणजे या सृष्टीचे रचयिता आणि ज्यांनी ही सर्व सृष्टी निर्माण केली ते सुद्धा कशाची अभिलाषा करतात की मनुष्य जन्माची. जे आपला मनुष्य जन्म किती महान आहे की ह्या जन्मामध्ये जी संधी आहे ती कसली संधी आहे आपण की या जन्मामध्ये आपण परिपूर्ण धार्मिक सत्य आणि ज्ञान प्राप्त करू शकतो. आजही जर आपण बघितलं तर जे आध्यात्मिक किंवा शास्त्राचं ज्ञान हे फार कमी जीवांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते पोचण्यासाठीच आपण असे वेगवेगळे प्रकारचे उपक्रमांचं आयोजन करत असतो, कथांचं आयोजन करत असतो का त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा या ठिकाणी वर्णन करतात आणि अभिलाषा करतात की मनुष्य जन्म आम्हाला या ठिकाणी मिळावा. त्यानंतर ब्रह्मदेव पुढे सांगतात की ज्या मनुष्यांनी आपल्या स्वतःच्या गुणांचा विकास केला, आध्यात्मिक जी आपली चेतना आहे, जी आपली भक्तिलता आहे तिचं ज्यांनी जास्तीत जास्त वृद्धिंगत केली अशा भक्तांमध्ये अनेक प्रकारचे गुण असतात. ते 26 प्रकारचे गुण या ठिकाणी भागवतमच्या 25व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचं वर्णन चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये पण आलेलं आहे. तर ते 26 गुण खूपच महत्त्वाचे आहे आणि हे गुण जर ज्या भक्तामध्ये असले तर त्याला विशुद्ध भक्त असे म्हटले जाते. तर त्या 26 गुणांचं वर्णन आहे की भक्त हा तो कसा असतो, कृपाळू असतो. त्याचा पहिला गुण आहे तो कृपाळू असतो. तो कृष्ण भावनेचा स्वीकार जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणून स्वीकारतो. सर्वांशी समभावाने वागतो. त्याच्या चारित्र्यामध्ये कोणीच दोष पाहू शकत नाही. हे वेगवेगळे गुण आहेत. तो उदार असतो, सौम्य असतो, सदैव अंतर्बाह्य शुद्ध असतो. आता अंतर्बाह्य शुद्ध असणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कधी कधी आपल्याला आपल्या परिसरामध्ये बघायला मिळतं की बाह्य भागामध्ये बरेचसे लोक शुद्ध आहे असा देखावा करतात, मात्र आतून ते अनेक प्रकारचे त्यांच्या मनामध्ये अनेक भावना वाईट वृत्तीच्या असतात. नंतर तो अकिंचन असतो. तो सर्व जीवांवर उपकार करतो. तो शांत आणि श्रीकृष्णांना सर्वतोभावे समर्पित असतो. त्याला भौतिक कामना नसतात. भौतिक कामना ह्या आपल्याला ज्या इतर कामना असतात, आपल्याला सुंदर सुंदर
जसं की सदनात राहावं असं वाटतं, की अशा ठिकाणी जावं की ज्या ठिकाणी खूपच सौंदर्य, खूपच आता अनेक ठिकाणं आहेत, जसं की माथेरानने जातात लोक किंवा कुरू, मनाली या ठिकाणी काय फक्त सौंदर्य बघण्यासाठी, दृष्टीचं सौंदर्य उपभोगण्यासाठी असतात. म्हणजे भौतिक कामना झाल्या. त्यानंतर ज्या आपल्याला खाण्यासाठी जे अनेक पदार्थ आहे, आज जर बघितलं तर हॉटेलमध्ये गेलं तर इतक्या मोठ्या प्रकारचे मेनूची लिस्ट असते की ती कसे पदार्थ असतील तर ते आपल्याला कधी ऐकलेले नसतात. हे ह्या सर्व आपल्या भौतिक कामना आहेत. तो नम्र असतो, मृदुभाषी असतो, सदैव स्थिर असतो. सदैव स्थिर असणं हा गुण सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आपण ज्यावेळेस सत्वगुणामध्ये असतो त्यावेळेस स्थिर असतो, मात्र रजोगुण आणि तमगुण हा जर गुण आपल्यामध्ये जास्त प्रमाणात आढळला तर आपण अस्थिर होऊन जातो. हे शुद्ध भक्ताचं लक्षण नाही. त्यानंतर सर्व इंद्रियांच्या क्रियांवर त्याने विजय प्राप्त केलेला असतो. आणि आपल्या ज्या सर्व इंद्रियांच्या क्रिया आहेत की जसं की आपण दृष्टीवर जरी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते खूप मोठं दिव्य आहे, की ज्या गोष्टी योग्य नाही त्या न बघणं किंवा त्या सोडणं. जर आपण एखाद्या अशा गोष्टी करायचं ठरवलं तर त्या करणंसुद्धा, की जसं आजकाल मोबाईलचं वेळ आहे, हे मोबाईलचं वेळ आपल्या स्वतःला आणि इतरांचं दूर करणं हे सुद्धा फार मोठं दिव्य आहे. तो देह धारणेसाठी आवश्यक तितकेच अन्न ग्रहण करतो आणि याचा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेस असतो. जर चांगली भाजी जर झाली, चांगला पदार्थ असला तर अगदी आपल्याला त्रास होईल इतकं आपण जेवण करतो. तर मात्र जो शुद्ध भक्त असतो तो आपल्याला जेवढी गरज असेल इतकंच अन्न ग्रहण करतो. तो कधी सांसारिक प्रतिष्ठेच्या मागे वेडा होत नाही. आणि ही बाब सोडणं तर फारच दुरापस्त आहे, की एखाद्या प्रतिष्ठेच्या मागे न लागणं. आता कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये असतं, एखादं चांगलं काम केलं की आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, आपल्याला कोणीतरी शाबासकी द्यावी, आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावे, हा भाव प्रत्येकाचा असतो. किमान एखाद्या गृहिणीनं एखाद्या दिवशी जर छान भाजी केली आणि तिची तारीफ जर नाही झाली तर त्यांना ती भाजी केल्याचं समाधानच वाटत नाही. कुठंतरी घरून म्हटलं पाहिजे की भाजी छान झाली. आमच्या घरात तर म्हणून घेतात आजची भाजी कशी झाली, सांगावंच लागते ती. मग त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवून टाकलंय की माताजींना कोणीतरी आठवणच करून द्यायची की कमीत कमी भाजी चांगली झाली एकदा तरी म्हणावंच लागतं. ती कशीही झाली, आळणी खारट कशी झाली तरी ते म्हणावंच लागतं. ते म्हणजे ह्या एक प्रतिष्ठेचा भाग आहे. त्यानंतर तो इतर सर्वांचा सन्मान करतो. स्वतःसाठी मात्र कोणताही सन्मानाची अपेक्षा करत नाही. तो करुणेने भरलेला असतो. अशा प्रकारचे हे जे 26 गुण आहे ते ब्रह्मदेवजी शुद्ध भक्ताचे वर्णन करतात. आणि भगवत धामाच्या वर्णनामध्ये अजून पुढचे जवळजवळ 25 श्लोकामध्ये भगवत धामाचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे वैकुंठ लोक आहे हे सदैव भगवंतांच्या चिंतनामध्ये रममान झालेले असतात. आणि त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा ज्या चिंता किंवा भय नसते, कुठल्याही प्रकारची चिंता किंवा भय नसते. आपण सतत चिंतेने ग्रासलेला असतो. काही चिंता न करण्याच्या असतात तरी आपण चिंता करत असतो. आता लहान मुलं विनाकारण घाबरतात, त्यांना माहीत नसतं, कुठेच काही नसतं तरी ते सतत घाबरत असतात. किंवा साधा अंधाराला कितीतरी लोक, अजूनही मोठे मोठे लोक घाबरतात. आमच्याकडे एक शेतापासून जाण्याचा एक रस्ता आहे, त्या ठिकाणी पलीकडच्या वस्तीवरती एक ट्रक ड्रायव्हर आहे. आता त्यांचं तो इतका धिप्पाड येतो की म्हणजे त्यांचं कमीत कमी 110 ते 15 किलो वजन आहे. आणि ते ज्यावेळेस रात्री 8 वाजता उतरतात आमच्याकडे तर ते मला सोबत घेऊन जातात त्यांच्याबरोबर. मला त्यांना सांगतो, आता मी इतका एवढा माणूस का माझ्यापेक्षा तू 4 माणसांना भारी पडणार नाही, तुम्ही असले का मला फार आधार वाटतो. म्हणजे मनामध्ये काय आहे, भीती असते. तर अशी भीती मात्र वैकुंठ लोकामध्ये नाही. तर भगवंतांचं हे वैकुंठ लोक अतिशय सुंदर रमणीय असं आहे. आणि त्या ठिकाणी सुंदर असं भगवंतांचं सतत गायन करत असतात. पक्षी, प्राणी हे सर्व गायन करत असतात. तर भगवत धामाच्या वर्णनामध्ये वैकुंठ धामामध्ये इथपर्यंत आपण बघूया. तर
वृंदावन महिमा, वृंदावन म्हटल्यानंतर जसं की एखाद्या जे लहान बाळ असतं त्याला नुसता आई शब्द जरी म्हटलं तरी त्याचं सर्व भावना पुलकित होतात, सर्व भावना एकदम प्रफुल्लित होतात. किंवा आता आम्ही शिक्षकी पेशामध्ये आहोत, असं आम्हाला नेहमी अनुभव येतो की नुसते सर आले असं म्हटलं की सर्व मुलांना इतका आनंद होऊन जातो, सगळे लगेच इकडून तिकडून बघायला लागतात. आणि तसं वृंदावन म्हटलं की भक्ताच्या मनामध्ये एक प्रकारे मन असं प्रफुल्लित होऊन जातं. कारण वृंदावन काय आहे? वृंदावन हे प्रत्यक्ष भगवंतांचं निवास आहे आणि वृंदावन धामामध्ये भगवंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी निवास केलेला आहे. अशा वृंदावनाचं ज्यावेळेस आपण दर्शनाला जातो किंवा परिक्रमाला जातो त्यावेळेस आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा जो मनामध्ये उल्हास आहे, आनंद आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्या वृंदावनातला जे आपली वृंदावन ब्रजधाम परिक्रमा आहे, त्या परिक्रमाच्या 4थ्या दिवशी आमचा मुक्काम होता खेचरी म्हणून एक गाव आहे. माताजींनी पण केले वृंदावनाची यात्रा. तर खेचरी एक गाव आहे. ह्या खेचरी गावाचं थोडंसं वर्णन करणार आहे आज मी तुम्हाला. की खेचरी या शब्दामध्ये पण अर्थ आहे, खेचर आपल्याला आलेला आहे नाही का. खेचर म्हणजे जे जमिनीवरही चालू शकतं आणि हवेतही उडू शकतं. आणि खेचरी या गावी कोण राहत होता आपल्याला कदाचित माहिती असू शकतं. कुणाचं गाव होतं? आपण जर कृष्णा मालिका पाहिली असेल तर कदाचित आठवू शकतं. तर हे पुतना मावशींचं गाव होतं. पुतना मावशी ह्या खेचरी गावच्या होत्या. आम्ही ज्यावेळेस यात्रा त्याच्या बाजूने चालली तर प्रभूजींनी दाखवले की ते समोर दिसतं असं छोटंसं खेडं गाव आहे की ते खेचरी गाव आहे. मग आता सर्व भक्त अगदी आनंदात होते, चला आपल्याला खेचरी गावात जायचं, खेचरी गावात जायचं. मग प्रभूजी रागवले. आमच्याबरोबर जे राधा रमणजी प्रभूजी होते ते म्हणे तिथं पुतना राक्षसींचा जन्म आहे, तिथं कशाला जायचं आपल्याला भगवंतांचे जिथं लीला झाले ते बघायचं. खेचरी म्हणजे राक्षसांच्या गावाला नाही जायचं आपल्याला. आणि मग तो रूट त्यांनी फक्त इथूनच बघून घ्या का हे पुतनाचं गाव आहे. आणि त्याला पास करून आम्ही तिथून पुढे निघून गेलो. तर पुतना ही अतिशय भयानक अशी राक्षसीनी होती की जी जमिनीवरही चालू शकत होती, हवेतूनही ती येऊ शकत होती, आपले वेगवेगळे रूप बदलू शकत होती. आणि कंस तिचा भाऊ होता. त्यांनी भगवंतांना मारण्यासाठी सर्वात पहिला प्रयोग त्यांनी पुतनाचा केला. माताजींमध्ये सर्वात पहिला प्रयोग त्यांनी पुतनाचा केला होता. आणि भगवंतांनी जेवढ्या बी वृंदावनामध्ये लीला केल्या त्या सर्व लीला निशस्त्र केल्या. कधीही कुठलंही सुदर्शन हातात घेतलं नाही किंवा तलवार हातात घेतली नाही, परंतु एवढे मोठे मोठे राक्षस मारले ते अगदी फक्त भगवंतांनी त्यांच्या अचिंत्य अशा शक्तीने मारले. पुतनाजी मावशीचा वध भगवंतांनी त्यांचं दूध पिताना आणि त्यांचा पूर्ण प्राण ओढून, एवढी मोठी पुतना राक्षसीन होती की तिचं 9 योजन मोठा देह होता. 9 योजन इतका मोठा देह होता की ते जाळायला एक जंगल साफ करावं लागलं. ते जंगलातले पूर्ण लाकडं आणून तेव्हा त्यांचा तो देह जाळाला. आणि शास्त्रात वर्णन आहे की पुतनाचा ज्यावेळेस देह जाळला गेला त्यावेळेस त्याच्यातून इतका सुंदर सुगंध येत होता. सरासरी जर आपण चितेच्या आजूबाजूला असलं तर दुर्गंधी किंवा घाण वास येतो शरीर जळाल्याचा, कातडी जळाल्याचा. परंतु पुतनाचा ज्यावेळेस देह जळाला त्यावेळेस अतिशय सुंदर असा सुगंध आला. कारण पुतनाला प्रत्यक्ष भगवंतांचा स्पर्श झालेला असतो. आणि भगवंतांचा ज्यांनाही स्पर्श जातो तो राक्षस असो किंवा भक्त असो तो पवित्रच होऊन जातो आणि त्याचा उद्धारच होतो. पुतना देवींचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धारच झाला. त्यांच्या मनामध्ये जरी वाईट भाव होता परंतु त्याची खूप मोठी कथा आहे. त्यांच्या पूर्वजन्माचं ते आख्यायिका आहे की त्यांना भगवंतांच्या हातून मृत्यू हवा होता, परत त्यांना भगवंत पुत्र रूपामध्ये सुद्धा हवे होते. अशा पुढे त्याच्या कथा आहेत. आणि ते खेचरी गाव पुतनाचं होतं. आणि त्यानंतर हेच खेचरी गावामध्ये
एक महान असे भक्त जन्माला येऊन गेले. त्यांचं नाव होतं नरोत्तम दास ठाकूर. कदाचित आपण काही भक्तांनी ऐकलेलं असं नरोत्तम दास ठाकूर. जसे की आपल्याकडे संत तुकाराम महाराज होते, यांनी जवळपास 4000 अभंग लिहून भगवंतांचं गुणगान त्या ठिकाणी गायलेलं आहे. असेच नरोत्तम दास ठाकूरांनी अनेक पद अभंग त्या ठिकाणी लिहिले होते आणि ते अभंग आजही, ते पद आजही गायले जातात. असा या नरोत्तम दास ठाकूरांचा जन्म या खेचरी गावामध्ये 1493 ते 1545च्या ह्या कालखंडामध्ये नरोत्तमदास ठाकूर होऊन गेले. आता नरोत्तमदास ठाकूर इतके शुद्ध भक्त होते की ते अभंग रचायचे, पद गायचे, गायन करायचे, वेगवेगळे उत्सव साजरे करायचे. ते जोही उत्सव साजरे करायचे त्या उत्सवामध्ये प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. इतके श्रेष्ठ दर्जाची त्यांची भक्ती होती नरोत्तमदासजी ठाकूरांची. आणि ते जन्माला यायच्या अगोदरच चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं वर्णन करून ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू, आता आपलीच गौर पौर्णिमा गेली, तर ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू हे आपल्या शेवटच्या काही दिवस होते, त्यावेळेस नरोत्तम 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 म्हणून मोठ्या मोठ्याने म्हणायचे. आता नरोत्तम तर त्यावेळेस कोणी भक्त नव्हते, नरोत्तमदास ठाकूर जन्मालाही आलेले नव्हते. आणि मग त्यांनी सांगितलं की एक नरोत्तम नावाचा असा माझा शुद्ध भक्त जन्माला येणार आहे आणि त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे, त्याची भक्ती इतकी आगाध असणार आहे की मला तो जन्माला यायच्या अगोदरच त्याच्याविषयी मला प्रेम भावना आली. आणि मग माझं हे प्रेम मी तिथं जी नदी असती त्या नदीचं नाव या ठिकाणी मी सांगतो आपल्याला, भद्रावती नदी असेल किंवा मला आता निश्चित आठवत नाही, तर नाही 4 अक्षरी नाव आहे. तर त्या नदीला चैतन्य महाप्रभू विनंती करतात की माझं हे प्रेम आहे नरोत्तम विषयी, हे तू साठवून ठेव आणि नरोत्तम अजून जन्माला यायचे आहेत, ती जन्माला आल्यानंतर हे माझं प्रेम नरोत्तमला दे. मग ती नदी म्हणते की मग मी नरोत्तमला ओळखू कसं काय, कोण नरोत्तम, माझ्यामध्ये तर रोजचे हजारो भक्त स्नान करतात, मग मी नरोत्तमला ओळखू कसं काय. तर मग चैतन्य महाप्रभू फार सुंदर सांगतात की ज्या भक्ताने स्नान केलं की तुझं पाणी आपोआप वाढेल, पूर येईल, का समजायचं तू की हा नरोत्तमच आहे आणि त्यांना हे माझं प्रेम तू अर्पण कर. आणि मग पुढे ज्यावेळेस नरोत्तम सतत भगवंतांच्या कथामध्ये, नृत्यामध्ये, गायनामध्ये दंग असायचे. एकदा त्या नदीच्याच किनारे सुंदर असा प्रोग्राम होतो आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते त्या नदीमध्ये स्नान करतात तर त्या नदीला अचानक पूर येतो आणि मग ते सर्व प्रेम त्या नरोत्तमला अर्पण करतात. आणि असं हे खेचरी गावाचं फार मोठं महत्त्व आहे. त्यानंतर आपण हरे कृष्णा, श्रील प्रभुपाद की जय. तर या ठिकाणी आपण आजच्या कथेला पूर्णविराम देऊया आणि थांबूया. हरे कृष्णा.